नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काल आपण व्हिडिओ केलेला होता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर. हिवाळी अधिवेशन हे आजपासून सुरू होत आहे, ते 7 दिवस चालणार आहे. आणि मी कालच तुम्हाला म्हटलं होतं की मी स्वतः, त्याच्यानंतर माझे सहकारी ओमकार साळवी आणि आमचे दुसरे सहकारी शिवाजी मामणकर, आम्ही आज सगळे नागपूरमध्ये आलेलो आहोत. कारण नागपूरमधनं या हिवाळी अधिवेशनाचं सगळं अपडेट हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत मला पोचवायचं आहे. आणि म्हणून मी हा पहिला व्हिडिओ अगदी आल्या आल्या म्हटलं एक पहिला व्हिडिओ आपण करावा. तो व्हिडिओ काय करावा, म्हणजे अधिवेशन तर आपल्याला कव्हर करायचंच आहे, पण तत्पूर्वी खूप वर्षांपूर्वी माझ्याही मनामध्ये ना एक प्रश्न कायम यायचा की हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच का होतं. म्हणजे जर काही इतर सगळी अधिवेशनं मुंबईमध्ये होतात, पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये होतं, मग हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये का होतं. मग नागपूरमध्ये काय जे काही 7 दिवस 15 दिवस जे काही अधिवेशन होतं त्याच्यावर एवढा करोडोंचा खर्च जो केला जातो तो का केला जातो, ह्या सगळे प्रश्न मला पडले होते. तुम्हालाही नक्की ते पडलेले असतीलच आत्ताही. पण या प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली होती. याला एक सुंदर इतिहास आहे आणि तो नागपूरला हिवाळी अधिवेशन का होतं हा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. खूप मस्त इतिहास आहे. आता माझ्या शेजारी म्हणजे आता इथं सगळीकडे बॅरिकेड्स लावलेले आहेत, कारण सगळी सिक्युरिटी आहे. कारण सगळे मंत्रीगण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष हे सगळे येत असतात. त्यामुळे ही सगळी सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आलेली आहे. पण एका पुतळ्याकडे मी तुमचं लक्ष वेधतो. तो पुतळा म्हणजे गोंड राजा आहे. या गोंड राजाचा हा पुतळा आहे. आता इथंच खरं सगळी जी काही जो इतिहास आहे या इतिहासाला इथपासून सुरुवात होते. पूर्वी जे नागपूर म्हणून जे शहर म्हणूयात आपण त्यावेळेला या नागपूर शहराचं किंवा नागपूर प्रांत म्हणूयात किंवा नागपूर इलाका म्हणूयात, या नागपूर इलाक्याचे हे गोंड राजे होते. गोंड राजे हे त्यावेळेला नागपूरच्या या सगळ्या शहराचं राज्यकारभार ते चालवत होते. आणि गोंड राजानंतर मग आले ते म्हणजे भोसले. भोसल्यांनी मग या नागपूर इलाक्यावर, नागपूर शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि मग ते राज्यकारभार इथनं चालवू लागले. आणि या 2 राजांनंतर आले ते म्हणजे ब्रिटिशांची राजवट. मग ब्रिटिशांनी 1856 मध्ये हा नागपूर जो इलाका आहे तो मध्य प्रांताबरोबर जोडला. मध्य प्रांताबरोबर म्हणजे काय, आत्ताचं जे मध्य प्रदेश आहे या मध्य प्रदेशला हा प्रांत जोडला. आणि त्यावेळेला नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती. विचार करा, म्हणजे आजही आपण नागपूरला उपराजधानी म्हणतो. आज महाराष्ट्राची राजधानी कुठली आहे तर मुंबई आहे, पण नागपूर ही उपराजधानी आहे. पण त्यावेळेला जेव्हा ब्रिटिशांनी 1856 मध्ये हा प्रांत जोडला मध्य प्रांताला, म्हणजेच मध्य महाराष्ट्राला, तेव्हा नागपूर ही राजधानी होती. आणि मग त्यानंतर एक लढा सुरू झाला. तो लढा होता की जे मराठी भाषिक प्रांत आहेत, मग त्याच्यामध्ये हा नागपूर, विदर्भ हा जो सगळा एक भाग येतो, किंवा हैदराबाद निजामांकडे जो असणारा भाग आहे की ज्याच्यामध्ये मराठवाडा आहे, हा सुद्धा एक मराठा भाषिक प्रांत आहे. हे सगळे जे प्रांत आहेत हे एका राज्याला जोडावेत. मराठी राज्य जे आहे या मराठी राज्याला हे एकत्र यावेत अशा पद्धतीने मग यशवंतराव चव्हाण असतील आणि त्यांच्याबरोबर 3-4 जण जे कार्यरत होते त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले की ही राज्य जी आहेत किंवा हे प्रांत जे आहेत या सगळ्या प्रांतांचा मिळून एक मराठी राज्य तयार व्हावं किंवा महाराष्ट्र राज्य तयार व्हावं, अशी एक त्यांची कल्पना ही त्यातनं आली. आणि मग आपण बघतोय की त्याच दरम्यान एक संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता. हा लढा सुरू असताना 1960 मध्ये महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला. आणि तेव्हाचे जे पहिले मुख्यमंत्री झाले ते सुद्धा यशवंतराव चव्हाण झाले. आणि त्याच्या पूर्वी 1956 मध्ये हा नागपूर प्रांत जो आहे तो आपल्या मराठी प्रांताबरोबर म्हणजे महाराष्ट्रामध्ये तो आणला गेला, तो जोडला गेला. आणि मग तेव्हा जोडताना एक करार
झाला आणि तो करार फार महत्त्वाचा आहे. तो करार म्हणजे काय, शेवटी एक लक्षात घ्या की नागपूर ही राजधानी होती मध्य प्रदेशची, ती आता जेव्हा करार होईल आणि ती जोडली जाईल तेव्हा ती राजधानी राहणार नाही, किंवा राजधानी म्हणून जे त्याचे फायदे आहेत ते फायदे सुद्धा नागपूरला मिळणार नाहीत. तर त्यासाठी एक करार केला गेला. तो करार जो आहे त्या करारामध्ये काही 11 अटी आहेत. त्या 11 अटींपैकी सगळ्यात महत्त्वाचे 2 अटी मी तुम्हाला सांगतो. त्यातला एक म्हणजे आता मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय. त्याचप्रमाणे या हायकोर्टाचं एक खंडपीठ हे नागपूरमध्ये असावं. नागपूर ही आपली उपराजधानी आहे, इथे खंडपीठ उच्च न्यायालयाचं असावं, अशा पद्धतीतली एक अट ही त्यावेळेला मांडली गेली, ती मान्यही केली गेली. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग होता ते म्हणजे जसं मुंबई आता मुंबई ही राजधानी झाली महाराष्ट्राची, मुंबई प्रांताला मराठवाडा जोडला गेला, विदर्भ जोडला गेला, हे सगळे जोडल्या गेल्यानंतर मुंबई राजधानी झाली आणि नागपूर ही उपराजधानी झाली. आता या नागपूरमध्ये एक अधिवेशन हे व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचा एक नागपूर करार झाला, ज्या करारामधली ही एक महत्त्वाची अट होती. त्यामुळे जेव्हा 1960 मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र झाला, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. त्यांनी जे पहिलं हिवाळी अधिवेशन घेतलं ते या नागपूरमध्ये घेतलं. हे हिवाळी अधिवेशन 1960 मध्ये जे झालं ते जवळपास 27 दिवसांचं होतं. मला आता एक्झॅक्ट त्यातली डेट आठवणार नाही, पण ते 27 दिवसांचं होतं. त्यानंतर 1968ला पुन्हा जे अधिवेशन झालं ते सर्वाधिक काळाचं 28 दिवसांचं अधिवेशन हे नागपूरमध्ये झालं. आता नागपूरमध्ये अधिवेशन का घ्यायचं, तर विदर्भ हा प्रांत तसा लांब पडतो मुंबईपासून, आणि मग विदर्भाचे जे प्रश्न आहेत, आज विदर्भाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विदर्भामध्ये खनिजाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळतं आहे. त्याचप्रमाणे इथे शेती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण जरी शेती मोठ्या प्रमाणात असली तरी इथल्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नसे, आणि त्यामुळे या विदर्भाकडे किंवा विदर्भाचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी, विदर्भवासियांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हे अधिवेशन हिवाळी अधिवेशन म्हणून घेतलं जाऊ लागलं. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट होती की हे हिवाळी अधिवेशन जे आहे याचं कालमर्यादा ही कुठेही निश्चित करण्यात आलेली नव्हती, आणि मग त्याचाच गैरफायदा आपण म्हणूयात तो मग येणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांनी घेतला. खरं तर अशी अपेक्षा आहे की जवळपास एक 25 ते 30 दिवस, एखादा महिनाभर किंवा 20-25 दिवस हे अधिवेशन चालावं. इथले विदर्भातले जे प्रश्न आहेत हे प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये मांडले जावेत. पण मी तुम्हाला म्हटलं तसं 2च अधिवेशन, एक 27 दिवस चाललं, एक 28 दिवस चाललं. पण त्यानंतरच्या अधिवेशनाचा कालावधी जर आपण बघितला तर तो कमी कमी होत गेला. प्रत्येक सरकारने आपल्या सोयीनुसार तो कालावधी केला, आणि आजचं देखील जे अधिवेशन होत आहे हे फक्त 7 दिवसांचं अधिवेशन आहे. त्यातला आजचा पहिला दिवस तर गेलेला आहे, तो सुद्धा जे शोकप्रस्ताव असतात या शोकप्रस्तावामध्ये तो जातो. म्हणजे पहिला दिवस गेला, आता फक्त उरले 6 दिवस. या 6 दिवसामध्ये विदर्भवासियांना किंवा विदर्भाचे जे प्रश्न आहेत यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का, असा देखील एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. पण त्याचा व्हिडिओ मी नंतर लगेचच करणार आहे की आजच्या दिवशी काय झालं. आज सकाळी अधिवेशनास सुरुवात झाली आणि मग अधिवेशनामध्ये काय झालं याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करूयात. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच का होतं, तर त्याचा हा जो इतिहास आहे हा तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आणि नक्की तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.